एस मध्ये फोटो असणार आहे. सेल्फ शूटसाठी निघालं आज. असं सांग वाघ आलाय आज आता BTS जे आहेत ना त्या ट्रायपॉडवरती मोबाईल माउंट करूनच घेणार आहे मी. असा व्हिडिओ आहे ना तो डार्क फोटो एडिट कसा करायचा म्हणून फोटोग्राफर लोक रॉ फोटो देत नाहीत. आत्ता एवढं बेसिक करेक्शनमध्ये पण बघा फोटो कसा दिसतोय बिफोर आफ्टर. हाय नमस्ते, मी तेजस. तर ॲक्च्युली आजचा व्हिडिओ आहे ना तो डार्क फोटो एडिट कसा करायचा. एस मध्ये फोटो असणार आहे. माझे फोटो 1-2-3 काढूयात आपण आणि ते एडिटिंग पण कसे करायचे ते पण बघूया. हाय नमस्ते, मी तेजस. सेल्फ शूटसाठी निघालं आज. आमच्या इकडेच एक लोकेशन आहे, ते लोकेशन दाखवतो. शूट जिथं करणार आहे तिथं. करायच्या आधीच आठवलं की ट्रायपॉड स्टुडिओतच राहिला आहे. तर ट्रायपॉड घ्यायला तर रिटर्न निघालोय. स्टुडिओत आलो. हा ट्रायपॉड इथंच राहिला. ट्रायपॉड सेट करायचं चाललाय. ॲक्च्युली माझं आता BTS जे आहेत ना त्या ट्रायपॉडवरती मोबाईल माउंट करूनच घेणार आहे मी. सेटिंग लावतो. सेटिंग काय लावणार आहे कॅमेराची ती एकदा दाखवतो. शटर स्पीड 160 केलं आहे. अपर्चर 1.8 केलं आहे आणि PP2 वरती शूट करणार आहे. ज्यांच्याकडे सोनीचे कॅमेरे आहेत ना त्यांना PP1 PP2 काय असतं ते कळलं लागेल. कॅमेऱ्याची सेटिंग वगैरे तुम्हाला दाखवले. आता शूट कसं करणार आहे म्हणजे डायरेक्ट क्लिक करताना कसे क्लिक होत आहेत वगैरे ते लगेच तुम्हाला कॅमेऱ्यात दाखवतो. दोन 3 फोटो काढून झाले आता. पण आता इथनं पुढं काय करायचं काय काय कळलंच झालंय बाबा. काय कॉन्टेंट द्यायचा काय बागो आता काय असं सांग वाघ आलाय. अरे फोन येतो कोणाच तरी. झालं पॅकअप बिकअप केला. आता स्टुडिओकडे निघूया. आत्ता फोटो काढलेल्याची एडिटिंग मी कशी करणार आहे ती पण दाखवेन मी. भेटूया स्टुडिओत. स्टुडिओत आलो जस्ट. आता स्क्रीनवरती मी दाखवतो काय काय एडिटिंग करणार आहे कशी करणार आहे. PC तर आपला ऑनच असतो पहिल्यापासून. भाई आता मातीत ना आलोय. ट्रायपॉडची हालत एकदा बघा. फोटो काढलेले दाखवतो मी. ते आपण PP2 वरती काढलेले. PP2 लॉग फाईल्समध्ये काढलेले आणि प्लस रॉ होते ते. तर आत्ता जे आपण ओपन केलं ना स्क्रीनवर तर असा दिसतो फोटो. आणि तेच जर आपल्याला रॉ फाईल एडिटिंग करायची असेल डायरेक्ट असा होतो. हे पूर्ण ब्लॅक शेड येते फोटोला. तर म्हणून फोटोग्राफर लोक रॉ फोटो देत नाहीत. कळलं का? हे रिझन आहे. हे असं ब्लॅक येतो डायरेक्ट रॉ असला की फोटो. आणि सगळे म्हणतात काय अहो आम्हाला रॉ फोटो द्या की. तो ब्लॅक शेडमधला फोटो आपण रिकवर कसा करायचा ते ह्या व्हिडिओत मी दाखवणार आहे तुम्हाला आत्ता. चला स्टे ट्यून. स्क्रीनवरती जाऊयात. JPG जो असतो ना तो असा दिसतो. जेव्हा आपण काढतो ना स्क्रीनवरती फोटो आहे ना तो असा दिसतो फोटो. पण तेच जर आपण एडिटिंगमध्ये टाकला सॉफ्टवेअरमध्ये की बाबा एडिट करायचं आपल्याला ॲडोब फोटोशॉपमध्ये किंवा लाईटरूममध्ये कशात पण टाकला तर तो असा दिसतो. आता त्याला रिकव्हरी कसं करायचं ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. पहिल्यांदा सगळ्यात मेन इम्पॉर्टंट एक्सपोजर वाढवला. आता हा रॉ फोटो आहे त्यामुळं किती पण एक्सपोजर वाढवला किती पण काय केलं ना फोटो काय डॅमेज होत नाही. आता वाईट बॅलन्स सेट करतो आपण पहिला. ठीक आहे एवढा वाईट बॅलन्स ओके. हायलाईट्स कमी, शॅडोज वाढवलं, वाईट्स कमी, ब्लॅक्स थोडे कमी, कॉन्ट्रास्ट पण थोडा मायनस. आत्ता एवढं बेसिक करेक्शनमध्ये पण बघा फोटो कसा दिसतोय बिफोर आफ्टर. एवढी सिम्पल गोष्ट आहे. फक्त रॉ फोटो काढल्यामुळं हे शक्य होतं. ठीक आहे. आता थोडंसं कर्व्समध्ये जाऊयात आपण. अजून थोडेसे हायलाईट्स रिकवर करूयात. थोडंसं कॉन्ट्रास्ट ॲड करू. सिलेक्ट सब्जेक्ट.
अरे यार गरम होतं फॅन लावला नाही मी. सब्जेक्ट सिलेक्ट केला आहे, पूर्ण रेड झालं आहे. आता त्याचं बॅकग्राऊंड इन्व्हर्ट केला आपण. आता थोडंसं हायलाईट कमी करायचं, व्हाईट्स थोडंसं कमी करायचं, नाही जास्त ब्लॅक होतं थोडंसं. ओके, थोडंसं मोनटोनिंग वाढवायचं बॅकग्राऊंडचं बस. ओके, आपले बेसिक करेक्शन पूर्ण झालेत. कंट्रोलचे डुप्लिकेट लेअर. आता सगळ्यात महत्त्वाचं मला जे फेवरेट वाटतं फोटोमध्ये ते म्हणजे क्लिअरिटी मायनस केली, ओके दाबलं, इन्व्हर्ट केला मास्क आणि व्हाईट ब्रश डायरेक्ट फिरवायचे बॅकग्राऊंडला. खतरनाक. हा जो ग्लोचा इफेक्ट आहे ना सगळ्यात फेवरेट आहे माझा फोटोशॉपमध्ये. इथनं पण करून टाकू, डायरेक्ट खालचं क्रॉपच करून टाकायचं आहे. असं आहे, थोडंसं कमी जास्त केली ऑपेसिटी. ओके, एवढं बास मला. थोडंसं लेवल्समध्ये जाऊन ॲडजस्टमेंट केली, परत कॉन्ट्रास्ट टाकला थोडंसं, स्किन थोडी क्लिअर केली. बस मायनर चेंजेस केले. आता अजून थोडासा कॉन्ट्रास्ट वाढवलं तर हां छान दिसतोय. जराशी ऑपेसिटी कमी करायची बस. आता कलर करेक्शन नाही केलं तरी चालेल ॲक्च्युली. असं फोटो मला ही जी टोनिंग आहे ती आवडते, तरी पण कलर ग्रेडिंग करूया. मिड टोन्स थोडेसे ऑरेंजकडे ठेवले, हायलाइट्स थोडंसं येलोकडं, शॅडोज इकडं. ओके, इथून परत कॉन्ट्रास्ट वाढवला, थोडंसं हायलाइट जरा कमी केला, व्हाईट्स पण थोडंसं कमी करायचं बस. शॅडोज वाढवून ब्लॅक्स कमी. आता इथं जाऊन फक्त मिड टोन्स वाढवायचे जरा जरा. बिफोर आफ्टर. ओके, सही झाला आहे फोटो. आता जरा फेसवरती ब्राईटनेस वाढवेल. ब्राईटनेस म्हणजे डायरेक्ट डॉज आणि बंद करायचं. शिफ्ट F5 50% ओव्हरले घेतला, ओ सिलेक्ट केला. मिड टोन्सने थोडंसं क्लिअर केलं. डॅम, फोटो रेडी. सो या व्हिडिओचा पर्पज होता की रॉ फोटो एडिट कसा करायचा. तर ते आत्ता मी तुम्हाला दाखवलं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.